केंद्रीय अर्थसंकल्पाकडे पाहिले असता भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं प्रतिबिंब यात स्पष्टपणे दिसून येतंय. 60% विकास दर राखत भारत पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं प्रतिपादन आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिना गावित यांनी केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी तसेच नंदुरबारसाठी कुठल्या तरतूद करण्यात आल्या आहे व जिल्ह्याला होणारा संभाव्य लाभ हा अधोरेखित केला आहे. आता मागच्या 1 फेब्रुवारी रोजी भारत सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आणि यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला प्रामुख्यानं मुलींचं वसतिगृह, ज्या उच्च शिक्षणासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात त्यामध्ये प्रामुख्याने सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅथमॅटिक्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, या विषयांचं शिक्षण घेण्यासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलींचं वसतिगृह हे उभारण्याचा संकल्प या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच नंदुरबार जिल्ह्यालाही होईल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुलींना या ठिकाणी राहण्यासाठी एक सुसज्ज असं वसतिगृह निर्माण केंद्र सरकार करणार आहे. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 378 कोटी रुपयाचा भरघोस असा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये दिला आहे. नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा, अतिदुर्गम भाग असल्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बारमाही रस्ते हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये उभारता येऊ शकतात आणि यासाठी जे कोर नेटवर्क प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येतं त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, नंदुरबार, तळोदा या 6 तालुक्यांमध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रस्ते निर्माण करता येतील. यासोबतच कंटेंट क्रिएटर लॅब ही 15,000 शाळांमध्ये उभारण्याचा देखील निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. मला वाटतं नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे या कंटेंट क्रिएटर लॅब नंदुरबार जिल्ह्यालाही याचा फायदा होईल. खेलो इंडिया मिशन हे देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे, तर याचाही फायदा नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंना नक्कीच होणार. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू हे स्पोर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा खेळून आलेले आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या योजनेचा फायदा नंदुरबार जिल्ह्याला होईल. नंदुरबार जिल्ह्याच्या महिलांसाठी सुद्धा, महिला बचत गटांसाठी सुद्धा एक विशेष योजना या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली आहे. त्यासोबतच MSME सेक्टरमध्ये सुद्धा 10,000 कोटींचा भरघोस असा निधी हा देण्यात येणार आहे. त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तरुण आहे, युवा आहे, महिला आहे आणि वेगवेगळे व्यावसायिक आहे, यांना नक्कीच याचा फायदा होईल असा माझा विश्वास आहे.